नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे कडधान्य आणि फळं याविषयीचे असणारे समज आणि गैरसमज. मला आवर्जून सांगायचं वाटतं की खास करून आहाराविषयी आयुर्वेदिक संकल्पनेच्या या सिरीजमध्ये आपल्याला साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर मार्गदर्शन करत आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. विशेष करून मला सांगावं असं वाटतं की आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांचा विशेष करून आयुष मंत्रालयाद्वारे भारत सरकारद्वारे सन्मान झालेला आहे. त्यांना धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे, पण त्यांची निवड आता राष्ट्रीय आयुर्वेद गुरुपदी झालेली आहे. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर सध्या विशेष करून विश्वामृत चिकित्सालयाच्या बरोबरीने श्री विश्ववती रुग्णालय जे कोल्हापूर ठिकाणी आणि याच बरोबरीने श्री नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल जे बार्शी ठिकाणी आहे या ठिकाणी सुद्धा मानद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेतच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वामृत चिकित्सालय आता पुणे, मुंबई, कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहे. सर्व प्रकारच्या आजारांसाठी या ठिकाणी आपल्याला ठोस उपचार उपलब्ध आहेत. आपल्याला माहितीच आहे गेल्या काही वर्षात विविध आजारांचं प्रमाण आपल्याला बळावलेलं दिसतं, ज्याच्यामध्ये पोटविकार आहे म्हणजे ऍसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, पाईल्स फिशर फिशुला म्हणजे मुळव्याध, भगंदर सारखे आजार आहेत किंवा कोलायटिस सारखी समस्या आहे. पण त्याच्या पुढे जाऊन फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सिरोसिस समस्या ही आपल्याला वाढलेली दिसते. नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस सारखी समस्या दिसते किंवा त्याच अनुषंगाने किडनी विकार आपल्याला बळावलेले दिसतात. या व्यतिरिक्त विशेष करून मला सांगायचं वाटतं की श्वसन विकार ज्याच्यामध्ये दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखे आजार आहेत, सोरायसिस, व्हिटिलिगो सारखे त्वचा रोग आहेत ज्याला कोणतेही ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत, पण विश्वामृत चिकित्सालय एक आशेचा किरण आहे. या व्यतिरिक्त विशेष करून मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकारासारखे आजार, पॅरालिसिस, स्ट्रोक सारखी समस्या ज्याच्यामध्ये मेंदूचे विकार आहेत, यालाही कोणतेही ठोस उपचार आपल्याला आज आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत, पण विश्वामृत चिकित्सालयामध्ये आपण ह्या सर्व आजारांवरती मात करू शकता. ह्याच बरोबरीने स्त्रियांशी निगडीत समस्या म्हणजेच विशेष करून मला मासिक पाळीशी निगडीत समस्या आहेतच, पण त्याच्या बरोबरीने पुढे जाऊन वंध्यत्वासारखी समस्या आहे, पीसीओडी, थायरॉइड सारखे हार्मोनल इम्बॅलन्स आहेत किंवा त्याचबरोबरीने पुरुषांमध्ये असणाऱ्या लैंगिक समस्या किंवा वंध्यत्वाचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. तर आपल्याला अपत्य प्राप्तीचा, बाळ होण्याचा, मूल होण्याचा आनंद हवा असेल तर जरूर आपण विश्वामृत चिकित्सालयाची कास धरा. याच बरोबरीने मला आवडून सांगायचं वाटतं की बालकांसाठी आज सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार हे विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत, ज्या अंतर्गत आपल्याला विशेष करून बालकांची शारीरिक आणि असणारे मानसिक आरोग्य हे या ठिकाणी आपल्याला जपायचं आहेच, पण त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आणि विशेष करून उंची वाढवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला विशेष उपक्रम उपलब्ध आहे. तर आपल्याला जर का मुलांची उंची वाढवायची असेल तर जरूर आपण विश्वामृत चिकित्सालयाची कास धरा. आणि याच बरोबरीने इतरही असाध्य आजार ज्याच्यामध्ये कॅन्सर सारखी भयावह समस्या आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेली आढळते, तर कॅन्सरवरती आज मूलभूत संशोधन हे विश्वामृत चिकित्सालयामध्ये होत आहे. याच अनुषंगाने मला सांगायचं वाटतं की हाडांचे विकार ज्याच्यामध्ये विशेष करून सांधेदुखीचं प्रमाण गेल्या काही वर्षात जास्त वाढलेलं आढळतं. सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गुडघेदुखी येतेच, पण ह्याच अनुषंगाने फ्रोझन शोल्डर सारखी समस्या आहे, आमवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखे जे ऑटोइम्युन आजार आहेत किंवा तापानंतरची सांधेदुखी, यासाठी कोणतेही उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत, तर विश्वामृत चिकित्सालय एक आशेचा किरण आहे. मणक्यांचे विकार ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार दिसतात, तर यासाठी सुद्धा आपल्याला ठोस उपचार मिळणार आहेत विश्वामृत चिकित्सालयामध्ये. तर जरूर कॉल करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. तर कार्यक्रमाकडे वळत असताना पुन्हा आपण स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आज विशेष करून आपण कडधान्य आणि फळं ह्या विषयी असणारे समाजात जे समज गैरसमज आहेत त्याविषयी उहापोह करणार आहोत. सर, प्रथम मला सर विचारायचं वाटतं की कडधान्य ही संकल्पना आयुर्वेदामध्ये आहे का? काय सांगता येईल? बरोबर आहे. असं आहे की विरूढ किंवा कडधान्य जी आहेत, मोड आलेली धान्य, ही आयुष्याचा ऱ्हास करणारी आहेत, आयुष्याला त्रास देणारी आहेत, असं आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. आणि स्प्राऊट खा असं सांगितलं जातं. तर त्याच्या मागचा विचार जो आहे तो मी तुम्हाला पहिल्यांदा थोडक्यामध्ये सांगतो आणि नंतरच त्याचं इलॅबोरेशन आपण करायचं आहे. की मोड आणत असताना कोणत्याही धान्याला त्याला जगायचं आणि रुजायचं आणि झाड तयार करायचं आहे ते बीला. असं असताना किडामुंगी त्याला लागू नये म्हणून ज्यावेळेला तो कोंब तयार व्हायला लागतो त्यावेळेला तयार होणारे जे घटक त्याच्यामध्ये असतात ना, ते विषारी घटक असतात त्या कृमींसाठी, किडामुंगींसाठी. आणि तोच भाग जर तुम्ही मोठ्या प्रमाणावरती रोज पोटात घेत असाल तर तुमच्या आयुष्याचा ऱ्हास होणे निश्चित आहे. असं जर असेल तर तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की कडधान्य खायची हे प्रकरण जे आहे ते आयुष्याचा ऱ्हास करणारं आहे. हे तुम्ही खाऊन भिवून तपासून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात यायला लागेल की त्याचा शरीर आणि मनावरती आणि तुमच्या एनर्जी लेवलवरती काय परिणाम येतो ते. तर याच्यात प्रोटीन भरपूर असतात, फायबर भरपूर असतात आणि त्याच्यामुळे ते पोटात घेतल्यानंतर साखर वाढणं ही प्रक्रिया फारशी होत नाही, म्हणून ते घेतलं जातं. तर मधुमेहासाठी ते उपयोगी आहे, स्थूलपणासाठी ते उपयोगी आहे,
मूळव्याधीसारख्या आजारासाठी ते उपयोगी पडतं. प्रोटीनमधनं आपल्या शरीरातली रोगप्रतिकारशक्ती वाढते असं आधुनिक शास्त्र म्हणतं आणि त्यामुळं तुमचं व्याधिक्षमता किंवा रोगप्रतिकारशक्ती त्यांनी वाढते. हा त्याचा एक महत्त्वाचा भाग जो आहे ना तो आपल्याला लक्षात घ्यायला लागतो. ह्याच्यात पाण्याचं प्रमाण त्या मानाने खूप कमी असतं. काही व्हिटॅमिन्स ह्याच्यामध्ये असतात आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती येत असतो. पण हे झालं आधुनिक शास्त्राचं म्हणणं. आता चणे किंवा हरभरा आहे तर त्यात प्रोटीन भरपूर आहेत, पण पुरुषत्वाचा नाश करणं हा त्याचा गुण आहे. तुम्ही चण्याची डाळ किंवा हरभरा सतत खाल्ला तर तुमचा शुक्रधातू कमी व्हायला लागतो. हे लोकांना माहीतच नसतं की जे आयुर्वेदाने 5000 वर्षापूर्वीपासून सांगून ठेवले आणि आयुर्वेदाचा नियम हा बदलत नाही. मसुराची डाळ आहे ती त्याच जे म्हणून सांगली आणि शक्यतो त्यातल्या घटक जे आहेत त्याच्या मागं तुम्ही लागायला नाही पाहिजे. पण अख्खा मसूर जो आहे तो सगळीकडे हॉटेलमध्ये खाल्ला जातो आणि सर्व केला जातो. मुगाची डाळ आहे चरक संहितेमध्ये त्याचं इतकं चांगलं वर्णन केलेलं आहे की मुगाच्या डाळीचं कढण जर आजारी पडल्यानंतर तुम्ही सकाळी संध्याकाळी घ्यायला लागलात, दुपारी फक्त थोड्याशा साडीच्या लाह्या खायला लागलात आणि कोणत्याही वैद्याचं औषध घ्यायला लागला तर 7 दिवसात त्याचा परिणाम चांगला यायला लागतो. कारण प्रत्येक पॅथोजनला नष्ट करण्याचं सामर्थ्य जे आहे त्या मुगाच्या डाळीच्या कढणामध्ये आहे. हे कुठेतरी आपल्या लक्षात यायला पाहिजे. तर पल्सेस किंवा डाळी ज्या आहेत ना त्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत आणि त्या प्रत्येकाचे गुणधर्म हे वेगळे आहेत. सर, कडधान्याविषयी आपण आता मार्गदर्शन केलंच, खूप सुरेख विवेचन होतं. फळांविषयी सुद्धा खूप समज गैरसमज आहेत. फळं कधी खावीत, कशी खावीत आणि कोणती फळं टाळावीत, कोणत्या आजारांमध्ये, काय सांगता येईल? बरोबर आहे. फळं कोणतीही खा तुम्ही, ती एका पद्धतीने विवेक्षित पद्धतीने खाणं हे खूप गरजेचं असतं. सकाळी 12च्या आत जर तुम्ही फळं खाल्ली, दुपारी जेवणाच्या आधी जर कच्चे पदार्थ तुम्ही खाल्ले आणि जे जेवण तुम्ही करता त्यातलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करून तुम्ही जर ज्वारीच्या किंवा रागी म्हणजे नाचणीची भाकरी वगैरे अशा गोष्टी तुम्ही घ्यायला सुरुवात जर केली तर तुमची शुगर आपोआप कमी यायला लागते आणि तुमचा डायबिटीज जो आहे तो रिव्हर्स होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर समजा यकृताशी संबंधित आजार आहे, पित्त वाढलेला आहे तर तुम्ही पपई नाही खायला पाहिजे. तुमच्या पोटात कृमी जर झालेले असतील तर तुम्ही अननस खायला पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये साखर खूप वाढते तर ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेलं पपई आणि पेरू जो आहे तो तुम्ही खायला पाहिजे. तुमच्या लघवीमध्ये जर साखर वाढलेली असेल तर तुम्ही जांभूळ खायला पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर वाढायला लागला आणि त्याच्या गाठी यायला लागलेत तर मायक्रोवेटिव्ह फूडसारखं पोकळ असलेलं अन्न, नारळ तुम्ही खायला पाहिजे, पपई खायला पाहिजे, अंजीर खायला पाहिजे, भेंडी खायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर सिमला मिरची खायला पाहिजे. पण तुम्ही महाराष्ट्रात असेल तर तुम्हाला पेरू, डाळिंब वगैरे अशी इथं मिळणारी ऋतूतलीच फळं खायला पाहिजेत. ती ताजी असायला पाहिजे. त्याच्यावरचे जे फवारे मारलेले आहेत वेगवेगळ्या औषधांचे ते जर तुम्हाला घालावायचे असतील तर घरी आणून 12 मिनिटं तुम्ही ते सोडा बायकाच्या पाण्यामध्ये, खाण्याच्या सोड्याच्या पाण्यामध्ये ठेवायला पाहिजे आणि नंतर ते खायला पाहिजे. त्याचा रस काढून फ्रीजमध्ये ठेवला याच्या एवढा दुसरा घातक प्रकार नाही. पण तुम्ही जर नुसतीच फळं खायला लागलात तर तुमच्या शरीरातली BSL जी आहे, ब्लड शुगर लेवल ही वाढू शकते. कारण फ्रुक्टोजचं कन्व्हर्जन हे ग्लुकोजमध्ये होऊ शकतं. तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास त्यातनं होऊ शकतो. ह्याच्यावरून त्याच्यावरचे पेस्टिसाइड्स वगैरे जर निघालेले नसतील तर मॅलिग्नन्सीसारख्या गोष्टी त्यातनं उत्पन्न होऊ शकतात. साल काढून आणि मगाशी सांगितलेलं प्रकार करून शुद्ध करून तुम्ही ते खाणं खूप गरजेचं आहे. फळं खाल्ल्यानंतर तुमचा कोठा खूप छान पद्धतीने साफ होतो. तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळी व्हिटॅमिन जी आहेत ना ती फळं शिजवलेली नसतील तर उत्तम पद्धतीने शोषली जातात. एस्पेशली A, E आणि K ही व्हिटॅमिन जी फॅटमध्ये सोल्युबल आहेत ना ती जर तुम्ही उकळून जरी फळं शिजवून घेतली तरी ते तुम्हाला जमू शकतं. शिजवून फळं खाणं हा एकंदरीत तुम्हाला खूप विचित्र प्रकार वाढेल. परंतु कश्यप संहितेमध्ये लहान मुलांना फळं देताना फलप्राशन विधी सांगितलेला आहे. फळं प्यायची आहेत म्हणजे त्याचा रस काढून द्यायचा आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की फळामध्ये प्रोटीन नाही आहे, फळामध्ये ओमेगा 3 नाही आहे, फळामध्ये इतर ज्या गोष्टी असतात त्याच्यातले फायबर हा भाग जरी असला तर त्यामध्ये फॅट नाही आहे. हे जर लक्षात घेतलं तर साखरेचा एक उत्तम सोर्स या पद्धतीने तुम्ही त्या फळांच्याकडे बघू शकता. तर प्रकृतीला मानवणारी फळं तुम्ही लक्षात घेऊन ती खायला देणं हे खूप गरजेचं आहे. याचबरोबरीने गुरुवचन यूट्यूब चॅनल ह्या माध्यमातून ते दररोज आपल्या भेटीला येत असतात. तर जरूर आपण गुरुवचन यूट्यूब चॅनलला भेट द्या. या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या आयुर्वेदीय संकल्पनांचं विवेचन हे वैद्यराज स्वतः करत असतात. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातंच, पण याच अनुषंगाने आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा आणि सर्वसामान्य लोकांना आयुर्वेदाचं ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी गुरुवचन यूट्यूब चॅनल ह्या ठिकाणी जरूर आपण भेट द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात हे जरूर टिपून घ्या. हे विषमामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या ठिकाणी असणारे जे विषमामृत उपचार आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकता. सर, कडधान्याविषयी आपण मगाशी म्हणाला होतात की एकंदरीतच ते खाऊ नये कारण ते मोड आलेली जी कडधान्य आहेत विशेष करून ही विष उत्पन्न करणारी आहेत किंवा त्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? बरोबर आहे. तर होतं असं की कडधान्यांच्यामध्ये अँटी न्यूट्रियन्स नावाचा एक प्रकार असतो
आणि त्या अँटीन्यूट्रियन्समध्ये बऱ्याच वेळा कसं होतं, टॅनिन्स जी असतात ना ती असतात, त्याच्याबरोबरीने फायटेट्स जी असतात ना ती त्याच्यामध्ये असतात, त्याच्याबरोबरीने त्याच्यात लेक्टिन्स असतात काही पद्धतीचे, याच्याबरोबर त्याच्यामध्ये ऑलिगोसॅक्राइड्स नावाचा प्रकार असतो. तर हे जे अँटी न्यूट्रियन्स जे आहेत ना, ह्याच्यामुळं तुम्ही खाल्लेल्या अन्नातले पोषक तत्व तुमच्या अंगी लागत नाही. मग फॅट असू दे, कार्बोहायड्रेट असू दे, Fe असू दे, म्हणजे आयर्न असू दे, झिंक असू दे, मॅग्नेशियम असू दे. या मॅग्नेशियमच्या जर कमतरता झाली तर शरीरातल्या 400 प्रक्रिया ज्या आहेत त्या बंद पडतात. आणि त्याचं जर ॲब्सॉर्प्शन होणार नसेल तुम्ही कडधान्य खाल्ल्यामुळं, तर तुम्ही विचार करायला पाहिजे कधीतरी की आपण आजारी का पडतोय. तर तुम्ही कडधान्य खाल्ल्यामुळं आजारी पडताय हे जर तुमच्या लक्षात आलं, तर फक्त ती किल्ली एक दाबली गेली किंवा बटन दाबलं गेलं तरी तुम्ही पुन्हा बरे व्हायला लागणार आहे. तर हे मी कशासाठी सांगतोय, तर पोषक तत्व जोपर्यंत शोषली जात नाही तोपर्यंत तुमच्या शरीराला त्रास होणार आहे निश्चित आहे. परंतु त्याच्यापेक्षा भयानक प्रकार जो आहे ना, तो त्याच्या पुढं वाढवून ठेवलेला आहे आणि तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरातली एन्झाईम जी आहेत ना ती प्रोटीनपासून बनतात. कडधान्यामध्ये एन्झाईम्स खूप असतात, पण एन्झाईम्स शरीरातली जी आहेत प्रोटीन पासून तयार होणारी ती आता शोषलीच जात नाही आहे. त्यामुळे एन्झाईम जे आहेत त्यांचा ऱ्हास व्हायला लागतो. प्रत्येक शरीरातल्या क्रियेला याची गरज असते, कॅटॅलिस्टिक ॲक्शन त्याची होत असते. तर एन्झाईम तुमच्या शरीरात तयार होत नाहीत. रोगप्रतिकारशक्ती जी आहे ना ती तुमची कमी पडायला लागते. रक्तामधला ऑक्सिजन जो शोषण्याची प्रक्रिया आहे ती कमी पडायला लागते. तुम्हाला चव आणि गंध समजत नाही. तुम्ही कांदा आहे तो खायला लागलात आणि जर नाक दाबलेलं असेल ना, तर तुम्ही सफरचंद खाताय का कांदा खाताय तुम्हाला समजणार नाही. एवढं साटं लोटं त्या चवीचं आणि गंधाचं आहे. म्हणजे खुमारी अन्नाची जी आहे ना ती तुमच्या आयुष्यातनं निघून जाऊ शकते. याच्याबरोबरीने DNA स्ट्रक्चर जी आहे, आपली लिंक जी आहे ना ती ज्यापासून तयार होते ती व्हायला अडथळे यायला लागतात तुम्ही कडधान्य खाल्ल्या कारणानं. याच्याबरोबरीने तुमच्या शरीरातल्या जखमा ज्या आहेत, वेअर टेअर जे व्हेसलच्या ठिकाणी होते ते तुमचं मार खायला लागतं. RBC शरीरातल्या ज्या आहेत त्या 120 दिवस टिकत असतात, त्यांचं आयुष्य असतं. त्या पटापट मारायला सुरुवात होतात आणि नवीन तयार होत नाहीत. याच्याबरोबर तुम्हाला ऊर्जा मिळणं हा जो भाग असतो तो कमी पडायला लागतो आणि बॅक होम टायर्ड, लो एनर्जी, चेहऱ्यावरती तुमच्या औदासिन्य लोकांना जाणवेल असं हे सगळं जे प्रकरण आहे ते कडधान्य नेहमी खाल्ल्या कारणाने, एस्पेशली ज्यावेळेला तुम्ही मोड आलेलं धान्य खाता त्यावेळेला होत असतं. ह्याच्याबरोबर शरीरातल्या हार्मोन्स जे आहेत ना त्याच्या निर्मितीवरती सुद्धा याचा परिणाम असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात जर घेतल्या तर मज्जातंतू आपल्या शरीरातल्या आणि मज्जासंस्था ह्याच्यावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो. तुम्ही एक लक्षात घ्या की आपला मेंदू हा एकटा नाही आहे, तो हृदय आणि किडनीला बरोबर घेऊन काम करत असतो आणि हे आयुर्वेदातच म्हणणं आहे. आणि त्यामुळे चरक संहितेमध्ये त्रिमर्मीय अध्याय आणि त्रिमर्मीय सिद्धी अध्याय असे सांगितलेले आहेत. एक मर्म खराब झालं याच्यातलं की उरलेली 2 खराब होतात. मर्म म्हणजे व्हायटल ऑर्गन शरीरातले. तर तुमचा मस्तिष्क जर ह्या पद्धतीने मार खायला लागला नेहमी कडधान्य खाऊन, तर तुमच्या हृदयावरती त्याचा वाईट परिणाम येतो आणि तुमच्या किडनीवरती त्याचा परिणाम येतो. हे सगळं लक्षात घेतलं आणि हे माझं म्हणणं नाही आहे, हे आयुर्वेदाचं म्हणणं नाही आहे, हे आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे. तर तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर आता कडधान्य खाणार का मोड आणून, हा प्रश्न तुमचा तुम्ही विचारायला पाहिजे. कोणताही असध्य स्वरूपाचा आजार जडला आपल्याला निराश होण्याचं कारण नाही. विश्वंभर चिकित्सालय एक आशेचा किरण आहे. आपण संपर्कासाठी त्यांचे स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या आणि जरूर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचं अधिक मार्गदर्शन असेल तर कॉल करा पुढील नंबरवरती. सर, अर्थातच या ठिकाणी अधिक विविध वनस्पती आणि काही हे आणलेले आहेत, ह्यांच्या जोडीने काही कडधान्य किंवा फळांवरती परिणाम होऊ शकतो का? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. आपण काही कडधान्य आणि त्याचे गुणधर्म बघूया, काही फळं आणि त्यांचे गुणधर्म बघूया आणि ते जेव्हा त्रास द्यायला लागतात त्यावेळी कोणत्या हिरव्या ओल्या वनस्पती वापरायच्या ते आपण बघूया. तर मुगाची डाळ ही सर्वात श्रेष्ठ आहे. मसूर शक्यतो खायचा नाही. मुगाची डाळ जर तुम्ही घेतली तर कफ आणि पित्त शरीरातले जे आहेत ना ते उत्कृष्ट पद्धतीने कमी येतात. त्यात थोडासा तुरट रस असल्या कारणानं त्याचा खूप फायदा होतो आणि सगळ्यात श्रेष्ठ आणि शीतवीर्यात्मक असे हे सांगितलेले आहे, मूग सांगितलेले आहेत. मग ते हिरवे घ्या किंवा पिवळे घेतले तरी चालतात. उडीद डाळ जी आहे ना ती त्वचारोगकारक आहे आणि उष्ण आहे. परंतु प्रायः सद्य शुक्रकराः पयः असं जसं म्हटलं आहे तसं उडदाच्या डाळीने पुरुषांचा शुक्रधातू हा वाढतो आणि शुक्रधातू वाढतो. एवढंच नाही तर कामवासनाही वाढते आणि त्याची श्रुती होऊन जाते, म्हणजे नाईट फॉल वगैरे सुद्धा त्याने होऊ शकतो. तर तुम्ही उडदाची डाळ खाऊ शकता, पण त्याच्यावरून जर तुम्ही तूप घेतलं तर त्याचा चांगला उपयोग होणार आहे. ह्याच्यानंतर कुळीथ जे आहेत ना ते मूतखडा फोडणारे असे आहेत, मेद कमी करणारे आहेत. अंगाला जर कुळीथ लावला गेला पिठाच्या स्वरूपात तर तुमचा घाम जो आहे अंगावरचा तो उत्तम पद्धतीने कमी येतो. चणे जे आहे ते वातवर्धक आहेत आणि शरीरातल्या शुक्राचा ऱ्हास करतात, त्यामुळे ते शक्यतो टाळणं हे गरजेचं आहे. आता फळं जी आहे ती वेलची केळ खाणं
खाणं हे चांगलं आहे. विलायती केळ हे शक्यतो टाळायला पाहिजे. तुम्ही भात खूप खात असाल तर तुम्ही नारळ खायलाच पाहिजे, कारण भाताने जे जे त्रास होतात, पोट सुटण्यापासून साखर वाढण्यापर्यंत, हे नारळाने कमी येत असतात. हे कुठेतरी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला भूक लागत नसेल तर जेवणाच्या आधी तुम्ही मिऱ्याच्या पावडरवरती एखादी अननसाची चकती घेणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आयुर्वेदिक पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या. फक्त प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स करत बसू नका आणि औषधांचे गुणधर्म जसे असतात तसे अन्नाचे गुणधर्म तुम्ही लक्षात घ्या. आता ह्या सगळ्या गोष्टी खात असताना तुम्हाला जर त्रास व्हायला लागला तर त्याचे अँटीडोट काही वनस्पती असतात, त्या आता इथं आपण आणलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवतो. कृतान्न वर्ग म्हणून आयुर्वेदात जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये हे हराधनिया किंवा हे तुम्हाला दिसेल पहा की हे समोर असलेलं कोथिंबिरीचं प्रकरण आहे. तर कोथिंबिरीच्या पानांचा रस जर घेतला गेला तर हृदयाच्या रक्तवाहिन्याही विकसित होतात, त्याच्यातला ब्लॉकही निघतो आणि कोणतंही फळ आणि कडधान्य पचण्यासाठी ह्याच्यात अप्रथम पद्धतीने विचार करून ठेवलेला आहे निसर्गाने आणि त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. दुसरं हे प्रकरण जे आहे हे कढीपत्ता आहे. कढीपत्त्याची पानं जर तुम्ही पोटामध्ये घेतली तर मन्याग्रह हे मानेचे त्रास तर कमी होतातच, पण कोणतंही अन्न छान पद्धतीने सुकर पद्धतीने पचून जात असतं. ह्याच्याबरोबरीने पेप्टिक अल्सर जे आहेत ना ते डेव्हलप होत नाहीत आणि GERD नावाचा जो आजार आहे तो कमी होण्यासाठी त्रिभुवन कीर्तीवर हे औषध तुम्हाला घेता येतं. तुळस जी आहे ती कलियुगामध्ये सगळ्यांनाच कलीचा नाश करणारी म्हणून सांगितलेली आहे आणि गुरुचरित्रातसुद्धा ह्याचं वर्णन आलेलं आहे की जो नित्य सेवन करतो तुळशीला त्याला कलीची बाधा होत नाही. त्यात अनेक गोष्टी आलेल्या आहेत, पण ह्याची पानं न चावता जर गिळून घेतली, ह्याच्या मंजिऱ्या पोटात घेतल्या तर तुमच्या पोटातल्या कृमींचा नाश होतो. त्याच्याबरोबरीनं तुमच्या यकृताला उत्तेजना मिळते. आरोग्य जे घेतल्यासारखाच आहे परिणाम येतो. ह्याच्यात सूक्ष्म प्रमाणात ताम्र असल्याकारणाने तुमच्या रक्ताची शुद्धी होते. त्याच्याबरोबर मळाचे खडे आणि मूत्रमार्गातले खडे जे आहेत ते विरघळतात आणि तुम्ही खाल्लेली फळं जी आहेत त्यातली फ्रुक्टोज शुगर जी आहे ना त्यांनी उत्तम पद्धतीने पचायला सुरुवात होते आणि ती यकृतात साठत नाही. ह्याच्यावरून तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं हे मिरची, ज्वालामरीच नावाचं जे प्रकरण आहे ना हे पोर्तुगीजाने आपल्याकडं आणलं. याच्या आधी आपण सुंठ आणि मिरे जे आहेत ना ते तिखटासाठी वापरायचो, पण ही मिरची जी आहे तिची लाल तिखट जी आहे ते वापरणं चांगलं आहे. हिरवी मिरची होता होईल तर वापरायला नाही पाहिजे. तर ह्याचा अप्रतिम फायदा जो आहे ना तो श्वित्र म्हणजे पांढरे डाग जे आहे त्याच्यासाठी होत असतो. कोणतंही फळ किंवा कोणतंही कडधान्य पचवण्याचं सामर्थ्य ह्याच्यामध्ये जबरदस्त आहे. आणखीन एक वनस्पती इथं तुम्हाला दाखवतो. तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली ही बडीशेप. ही बडीशेप फार मोठ्या प्रमाणात खाऊ नये, कारण त्यांनी शुक्र जे आहे पुरुषांचं ते वीर्य कमी होतं, पण उत्तम पद्धतीचं पचन हे होत असतं. ओवा आणि बडीशेप जर लहान मुलांना त्याचा अर्क जर दिला गेला तर फळं त्यांना जी आपण पिण्याच्या स्वरूपात दिलेली आहेत ना ती उत्तम पद्धतीने पचायला लागतात आणि फळांचा उपयोग मुलांच्या तब्येतीच्या सुधारण्यासाठी उत्पन्न होऊ शकतो. इथं सगळ्यात महत्त्वाचं एक पान जे आहे ते नागवल्ली पत्र आहे. तुम्ही लक्षात घ्या की आपल्या धर्मशास्त्रात ज्या ज्या वनस्पती आलेल्या आहेत ना त्या आपल्या आरोग्यासाठी आलेल्या आहेत. तर हे विड्याचं पान जे आहे त्याच्यावर अडुळशाची पावडर घेऊन जर खाल्लं गेलं तर दमा कमी होत असतो. विड्याचं पान चावून रोज जर खाल्लं तर मांसाहारी पचून जातो, शाकाहार तर पचतो. यकृतासाठी, फुफ्फुसासाठी आणि त्याच्याबरोबर हृदयासाठी ही वनस्पती खूप उपयोगी पडते. तर अशा नेहमी उपयोगी पडणाऱ्या वनस्पती सुपारीसारखी आहे, केळ्यांसारखी आहे किंवा नागवेली पत्रासारखी आहे, हळदीसारखी आहे. या सगळ्या तुम्ही जर वापरात ठेवल्या ना तर फळातून आणि कडधान्यातून उत्पन्न होणारे आजार जे आहेत ना ते निश्चितपणे कमी होतात आणि त्या फळांचा आणि कडधान्यांचा तुमच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. आता ह्या सगळ्या वनस्पती आपण ज्या बघितल्या त्या तुम्ही कुठेतरी तुमच्या परड्यामध्ये जागा असेल तर किंवा कुंडीमध्ये, गॅलरीमध्ये ह्या लावायला पाहिजेत. त्याची निगराणी ठेवायला पाहिजे आणि तुम्ही जर फळं खात असाल, कडधान्य खात असाल तर वैद्याच्या सल्ल्याने त्याचे गुणधर्म जे आहेत ते लक्षात घेऊन त्या वनस्पतीचा वापर तुम्ही करायला पाहिजे. एक मोलाचा सल्ला दिला आपल्याला आता जाता जाता वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी, ज्यांना धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहेच आयुष मंत्रालय आणि भारत सरकारतर्फे. पण याचबरोबरीने त्यांची निवड ही राष्ट्रीय गुरुपदी सुद्धा झालेली आहे. त्यांनी केलेली जे आयुर्वेदाची सेवा आहे, आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार आहे, यासाठी हे त्यांचे सन्मान घडलेले आहेतच. पण सर्वसामान्य लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचवण्यासाठी गुरुवचन यूट्यूब चॅनलला जरूर आपण भेट द्या. या ठिकाणी वैद्यराज आपल्याला स्वतः मार्गदर्शन करत असतात. ह्या बरोबरीनेच विषम चिकित्सालय आता पुणे, मुंबई, कोल्हापूर तिन्ही ठिकाणी कार्यरत आहे. 25 तज्ञ डॉक्टरांची टीम ही सातत्याने या ठिकाणी तात्काळ रुग्णसेवा मिळवण्यासाठी कार्यरत असते. कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो, ज्याच्यामध्ये गेल्या काही वर्षात वाढलेले लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ज्याला आपण म्हणतो किंवा जीवनशैलीचे आजार, ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आहे,
किंवा त्याच्या पुढे जाऊन पोटविकार, श्वसनविकार, त्वचारोग आहेत, स्त्रियांशी निगडीत समस्या, स्त्रीरोग आहेत, याचबरोबरीने बालकांचे आजार आहेत, गतिमंदता, मतिमंदता, ऑटिझमसारखी समस्या असो, किंवा विशेष करून हाडांचे विकार ज्याच्यामध्ये संधिवात, गुडघेदुखीसारखे प्रकार आहेत, किंवा मानपाट कंबरदुखीसारखे मणक्यांचे विकार आहेत, सर्व प्रकारच्या आजारांसाठी या ठिकाणी सर्वोत्तम उपचार उपलब्ध आहेत. कॅन्सरवरती मूलभूत संशोधन आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये होत आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो, आपल्याला निराश होण्याची गरज नाही. विश्वामृत चिकित्सालय एक आशेचा किरण आहे सर्वच प्रकारच्या असाध्य आजारांसाठी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. वैद्यराज, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.